कसं आहे, त्यांनी ज्या टीका केलेल्या आहेत, मुळात खड्ड्यांवरती आपली जी महासभा झाली त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की सगळंच लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी जे काही प्रशासन असेल, MNGL असेल आणि अधिकारी असतील यांच्यावरती सगळाच जो काही राग होता, जो काही त्रागा होता नागरिकांचा होता, तो व्यक्त झालेला आहे. आणि यानंतर आपण बघितलेलं असेल की सगळ्यांना नोटिसा देण्यात आला. आपण MNGLचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील MNGLला पाठवून तिथे सस्पेन्शन ऑर्डर करायला सांगितले की असे नाकर्ते अधिकारी मुळात आम्हाला इथे नको आहे अशा एजन्सींचे, आणि त्यांना एक अल्टिमेटम आपण सर्व केलं. याच पार्श्वभूमीवर आपण बघाल की गेल्या 2-3 दिवसापासून प्रशासन अतिशय तातडीने सगळ्या व्यवस्थेवरती काम करतं आहे. मग ते कुठेही असलं तर तिथे स्वतः जाऊन 2-3 वाजेपर्यंत तुम्ही बघा 24 आवर्स आपलं काम चालू आहे. आणि आता खरं असं वाटतं आहे की सगळेजणं उतरून कामाला लागलेले आहेत. हे बरोबर आहे की आदित्य ठाकरे साहेब आले, त्यांनी बघितलं आणि 4 तासाचा जो दौरा होता तो आटोपशीर घेतला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते गेले. आम्हाला तर असं अपेक्षित होतं की आम्ही सर्व इथे होतो, आम्हालाही त्यांचं आदरातिथ्य करू दिलं असतं. महापौर आहे, उपमहापौर आहे आणि अधिकारी देखील इथे उपस्थित होते. पण अशी काही चर्चा न करताच ते फक्त स्वतःच्या नगरसेवकांना भेटलेत आणि इथून त्यांनी प्रस्थान केलं आहे. खरं तर उबाठाने अशा पद्धतीने जे काही आंदोलन आज केलं आहे, आम्हाला आनंद वाटला असता की आमच्याबरोबर येऊन नाशिककर म्हणून त्यांनी जर भूमिका बजावली असती आणि कामं करून त्यांच्या प्रभागामध्ये देखील दाखवले असते, तर एकत्रित होऊन काम करण्याची ही संधी खरं तर आहे. आणि नाशिककरांनी जो काही संयम दाखवला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला अनेक फीडबॅक्स पण येतात की काम तातडीने झालं आहे, नाही झालं आहे, किंवा अनेक कंप्लेंट्स पण येतात की ताई अजूनपर्यंत हे झालेलं नाही आहे. असे सगळ्याच लोकप्रतिनिधी इथे आपण बघता आहे की अनेक प्रभागातले आहेत आणि सगळे पदाधिकारी असतील, सगळ्यांनाच रस्ते हे चांगले हवेत, कारण ज्या रस्त्यातनं नागरिक प्रवास करतात त्यातूनच आपण सगळे करतो आहोत. तो त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे भेटून उपयोग नाही आहे. मग ज्या गोष्टीसाठी ते आलेत, जर चर्चाच नाही झाली तर फक्त मीडियाला बाईट देऊन जाणं पण कितपत उपयुक्त आहे हे माहीत नाही आम्हाला. फक्त येऊन मीडियासमोर आपलं मत मांडणं आणि वस्तुस्थिती जी आहे ती न जाणता, मला माहीत नाही त्यांना काय माहिती पुरवली गेली होती, कशा पद्धतीची माहिती पुरवली गेली होती. पण जर नाशिकचा खरंच विकास करायचा आहे तर सगळ्यांनी मिळून चर्चा करून प्रशासन आणि सगळे पदाधिकारी बसले असते तर त्याला एक चांगलं वळण, एक चांगली प्रथा, एक पायंडा जो आपण म्हणतो की आपल्याला जर शहराचा विकास करायचा आहे तर सगळं मिळून केला असता. नाराजी पण व्यक्त करायची असेल तर ती एक पद्धतशीरपणे व्यक्त झाली असती. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या संदर्भात आत्तापर्यंत तरी अशी कोणतीही सूचना आमच्यापर्यंत नाही. जर त्यांना प्रशासकीय काही आढावा हवा असेल तर तो त्यांच्या लेवलला ते कधीही घेऊ शकतात. त्यामुळे आता तरी ह्या रिव्ह्यूविषयी कोणती बैठक